नवी मुंबईत खंडणीखोर बोगस पत्रकारांचा सुळसुळाट झाल्याचं पाहायला मिळतंय। गेल्याच महिन्यात वाशीतील अवंतरा स्पा सेंटरच्या महिला चालकाकडे खंडणी मागणारा नित्यानंद टाइम्स या वृत्तपत्राचा सुपारीबाज संपादक नित्यानंद हरिनारायण मिश्रा याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं होतं। मात्र तरीही हे बोगस पत्रकार तोच कित्ता गिरवताना दिसून येत आहेत। तुर्भ्यातून असंच एक वृत्त समोर आलंय। तुर्भे येथील ऑर्केस्ट्रा बार सुरू ठेवायचा असेल तर 2 लाख रुपये द्यावे लागतील अशी धमकी देत खंडणी मागितल्या प्रकरणी 2 जणांच्या विरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। यातील एक पत्रकार असून दुसरी त्याची महिला साथीदार आहे। गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तत्काळ हालचाल करत दोन्ही आरोपींना अटक केली। संदीप रासकर आणि सोनाली दुनघव अशी अटक आरोपींची नाव आहेत। एपीएमसी पोलीस ठाणे हद्दीतील हेवन 6 आणि MH43 नावानं ऑर्केस्ट्रा बार आहे। याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी हे दोन्ही आरोपी आले। त्यांनी हॉटेल व्यवस्थापनाशी संपर्क साधत तुमचा बार चालवायचा असेल तर 2 लाख खंडणी द्यावी लागेल। ही मागणी मान्य न झाल्यास पोलीस ठाण्यात वारंवार तक्रार देत हजारोंच्या संख्येनं बारवर महिलांचा मोर्चा आणू, बारवर हल्ला करून बार उद्ध्वस्त करू अशी धमकी दिल्याचं दाखल तक्रारीत म्हटलंय। त्यामुळे हॉटेल प्रशासनानं तडजोड करीत 2 लाखांऐवजी 1 लाख रुपये देण्याचं मान्य केलं। यापैकी 25,000 रुपये घेऊन दोघं आरोपी निघून गेले। याबाबत कथित पत्रकार संदीप याला अटक करून त्याची महिला साथीदार सोनाली दुनघव हिलाही ताब्यात घेण्यात आले। त्याने बळजबरीने घेतलेले 25 पैकी 18,000 रुपये पोलिसांमार्फत जप्त करण्यात आले। वादळवारा लाईव्ह साठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।